जय शिवराय मित्रांनो, एका सामान्य मारवाडी माणसाने लॉस मेकिंग कंपन्या विकत घेतल्या आणि काही कालांतराने तो वर्ल्डमध्ये स्टीलचा टायकून म्हणून ओळखला जाऊ लागला. तर ह्याचा मागचं सिक्रेट तरी काय? लक्ष्मी मित्तल नावाचा एक बिझनेसमॅन ज्याच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण त्याने अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले जिथे लोक इन्व्हेस्ट करण्यासाठी घाबरायचे. त्याने फ्युचरच्या ऑपॉर्च्युनिटीज आत्ता ओळखून त्याने इन्व्हेस्टमेंट केली. त्याने इंडोनेशियामध्ये सगळ्यात पहिला लॉस मेकिंग स्टील प्लॅन्ट खरेदी केला. 5 वर्षात त्याने त्याला भरपूर ग्रो केला. एवन तो एवढा स्वस्तात त्याला भेटला की $1च्या हिशोबाने त्याला 10 सेंटमध्ये तो भेटला. आणि तसंच त्याने रोमानिया, कझाकिस्तान इथे सुद्धा प्लांट उभे केले आणि सेम अप्रोचने त्याने तिथे प्लांट ग्रो केले. आता ह्या रायटरचा जो एक मित्र होता मारवाडी, त्याने त्याला विचारलं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा अप्रोच काय? तर त्या मारवाडी व्यक्तीने सांगितलं, जर तुम्ही 1 लाख रुपये एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करताय तर आम्ही अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतो की त्या 1 लाख जी अमाऊंट आहे ती आम्हाला डिव्हिडंड म्हणून 3 वर्षात रिटर्न भेटली पाहिजे. म्हणजे 3 वर्षांनी तो नो लॉस नो प्रॉफिटमध्ये जातो. तर अशा पद्धतीनेच ते इन्व्हेस्टमेंट करतात. तर तसाच मित्रांनो, नॉर्मल व्यक्ती आणि बिझनेसमॅन यांचा माइंडसेट किती डिफरंट असतो बघा. 50,000 रुपये आपण जे एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी विचार करतो तेव्हा आपण काय बोलतो की 50,000 डुबतील. पण त्याच अपोजिटला एखादा बिझनेसमॅन व्यक्ती काय विचार करतो, जर मला 3 वर्षात त्या 50,000चे 10 लाख होत असतील तर ठीक आहे, मी 50,000 लॉस सहन करण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, ह्या दोघांचा दृष्टिकोन बघा. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा एखादा चांगला बिझनेस जिथे तुम्हाला फ्युचरच्या ऑपॉर्च्युनिटीज आत्ता दिसत आहेत, जसं AI वगैरे, त्याच्यामुळे तुम्ही आता इन्व्हेस्ट करू शकता. लॉंग टर्ममध्ये त्या तुम्हाला नक्कीच सक्सेसफुल होतील आणि त्यावेळेला लोकांना रिअलाईज होणार की आत्ता त्यावेळेला मी इन्व्हेस्ट तिथे करायला हवे होते. अशाच पद्धतीने तुम्ही एखाद्या बिझनेसचा रिसर्च करा. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये रिसर्च करून इन्व्हेस्टमेंट करा. नक्कीच तुम्ही लॉंग टर्ममध्ये सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हाल. थँक्यू.